पंढरपूरचा हा विठ्ठल खरा नाही हे ऐकल्यावर धक्का बसतो नाही का? पण थांबा, हे मत माझं नाहीये, हे मत आहे काही नामवंत इतिहासकारांचं, जसं की डॉक्टर सतीश कदम, डॉक्टर रा ना ढेरे आणि काही पुरातत्व संशोधकांचं। ही थिअरी म्हणजे केवळ एक अफवा नाही, तर त्यामागं काही ऐतिहासिक पुरावे, शिलालेख आणि ग्रंथसंपदा देखील आहेत। मग खरंच सध्या पंढरपूरच्या मंदिरात असलेली विठोबारायांची मूर्ती खरी नाहीये का? इतिहास अभ्यासक सांगतात की 13व्या ते 18व्या शतकात अनेकदा पंढरपूरवर आक्रमण झालं। मुघल, आदिलशाही, निजामशाही इत्यादी राज्यकर्त्यांनी पंढरपूरवर थेट किंवा अप्रत्यक्ष ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। या कालखंडात मंदिरांवर अनेक वेळा हल्ले झाले, दंगली, लूट, धर्मांधतेमुळे मूर्तींना वाचवण्यासाठी त्या हलवण्यात आल्या। पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही याच कारणानं एकापेक्षा जास्त वेळा हलवण्यात आली आहे, असं काही दस्तऐवज सांगतात। संपूर्ण विषयाचा सखोल आढावा घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। या आहेत दोन विठ्ठल मूर्ती, डावीकडची आहे पंढरपूरची आणि उजवीकडची सोलापूरच्या माढा गावातील। जुन्या इतिहासानुसार ही माढाची मूर्तीच मूळ मूर्ती असावी अशी चर्चा आहे। माढाच्या मूर्तीच्या आकारात, हस्तरचनेत पंढरपूरच्या मूर्तीपेक्षा जास्त तंतोतंत संतांच्या अभंगात वर्णन केलेल्या विठ्ठलाशी सुसंगतता आहे। इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम यांच्या अभ्यासानुसार पंढरपूरच्या मंदिरात असलेली मूर्ती ही मूळ मूर्ती नसण्याची शक्यता खूपच जास्त आहे, असा आशय डॉक्टर कदम यांनी दिलेल्या शोधातून स्पष्ट होतो। वारकऱ्यांसाठी पंढरपूरचा विठोबा म्हणजे भक्तीचा परमेश्वर, पण इतिहासात खोल जाऊन पाहिलं तर सध्याची विठोबा मूर्ती तीच मूळ मूर्ती आहे का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण ही मूर्ती गेल्या 500 वर्षात बऱ्याच वेळा स्थलांतरित झाली आहे। या मूर्तीला संरक्षण देण्यासाठी तिला पंढरपूरहून विजयनगर, माढा, ब्रह्मपुरी व देवांग सारख्या ठिकाणी नेण्यात आलं आणि पुन्हा परत आणलं गेलं। या प्रत्येक स्थलांतराचा तपशीलवार इतिहास सविस्तर सांगते। 1513 मध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मध्ये निजामशाही व आदिलशाही या दोन इस्लामी राजवटी उगम पावत होत्या। या काळात पंढरपूर परिसर धोक्यात होता, त्यामुळे पंढरपूरच्या विठोबा मंदिरावर आक्रमण होण्याची शक्यता जास्त निर्माण झाली होती। यावेळी विजयनगर साम्राज्याचे महान सम्राट कृष्णदेवराय यांनी हस्तक्षेप करून विठोबाच्या मूर्तीला त्यांच्या राजधानीत म्हणजे विजयनगरमध्ये सुरक्षित आणलं। ही घटना महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण त्यात धर्म, सत्ता आणि भक्ती यांची साखळी दिसून येते। विजयनगरमध्ये 1530 साली त्रैशुल्क इस्लामी आक्रमण झालं। निजामशाह, आदिलशाह आणि कुतुबशाह या तिघांनी एकत्रितपणे विजयनगरवर चाल केली। विजयनगर लुटलं गेलं। अशा अनिश्चिततेच्या काळात संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी पंढरपूरची मूर्ती विजयनगरहून परत आणली आणि महत्त्वाचं म्हणजे भानुदासांनी याबद्दल त्यांच्या अभंगात देखील लिहिलंय, विठोबा तुझ गेला अंती विजयनगर, परत घेतला भक्तीला करुणी धीर। हा अभंग या घटनेची साक्ष देतो। 1659 मध्ये अफझल खानाने महाराष्ट्रावर स्वारी केली। त्याचा उद्देश होता छत्रपती शिवाजी महाराजांना खुल्या युद्धासाठी आव्हान देणं आणि त्यांच्या आधी सगळ्या प्रमुख देवस्थानांवर आक्रमण करणं। तो अनेक मंदिरं उद्ध्वस्त करत होता। याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील बडव्यांनी म्हणजे स्थानिक ब्राह्मण समुदायानं ती मूर्ती तातडीनं 20 मैल दूर सोलापूर जवळील माढा गावात हलवली। संत परंपरेनुसार माढा गावातील मूर्ती हीच मूळ विठोबा मूर्ती आहे असा विश्वास काही इतिहासकारांनी मांडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने दक्षिण भारतात आगमन केलं। 1681 ते 1685 दरम्यान त्याचा मुक्काम पंढरपूर जवळील ब्रह्मपुरी गावात होता। पुन्हा एकदा विठोबांची मूर्ती धोक्यात आली। ही मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी देवांग गावातील एका पाटलाच्या विहिरीत लपवण्यात आली। तिथे ती काही काळ लपवूनच ठेवली गेली। मुघल परत गेल्यावर ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणण्यात आली, पण इतक्या वेळा हलवलेली मूर्ती सुरक्षित राहिली असेल का हाच प्रश्न संशोधक विचारतात। जेव्हा मुघल सैन्य मागे हटलं आणि वातावरण पूर्ववत झालं, तेव्हा विठोबा मूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आली। मात्र या काळात इतिहास एक वेगळं वळण घेतो। पंढरपूरच्या दोन बडव्यांनी मूर्ती चोरून ठेवली आणि नंतर दबावामुळे आणि परंपरेपुढे झुकून ती परत मंदिरात बसवली। पुढे आणखी एक हृदयद्रावक घटना घडते। एका बैराग्याने मंदिरात येऊन विठोबाच्या मूर्तीच्या पायावर दगड मारला। या हल्ल्यात मूर्तीच्या पायाला भंग आला।
हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या मूर्तीला कोणतीही शारीरिक इजा होते किंवा तिच्यात खंड पडतो तेव्हा ती मूर्ती अमान्य मानली जाते आणि तिचं विसर्जन केलं जातं। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर खंडित मूर्ती मंदिरात ठेवलं जाणं ही धार्मिक अपारंपरिक कृती ठरते। डॉक्टर सतीश कदम यांच्या मते इतक्या वेळा मूर्तीचं स्थलांतर, लपवणूक, चोरी, हल्ला आणि इजा या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्यास सध्याची विठोबा मूर्ती पंढरपूरमध्ये आहे ती मूळ मूर्ती असण्याची शक्यता फारच कमी आहे। पंढरपूरच्या मूर्तीचा इतिहास श्रद्धेने भरलेला असला तरी पुराव्यांवर आधारित ऐतिहासिक संशोधन एक वेगळी गोष्ट सांगतो। भक्तांसाठी ही मूर्ती विठोबाच आहेत, पण एक इतिहास अभ्यासक विचारतो की ती मूर्ती खरोखरच ती आहे का? ही विचारसरणी श्रद्धेला झटका देणारी वाटू शकते, पण इतिहासाच्या नजरेतून वस्तुस्थिती समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे। आज पंढरपूरच्या मंदिरात जी विठोबा मूर्ती आहे ती लाखो भाविक भक्तांच्या नित्य पूजेची मूर्ती आहे। तिच्याशी भावनिक नातं आहे, पण जर तिचा मूळत्वाचा प्रश्न उभा राहत असेल तर तो सांस्कृतिक व ऐतिहासिक सत्याच्या अभ्यासासाठी अनिवार्य ठरतो। डॉक्टर सतीश कदम यांचं संशोधन हे या मूर्तीचा मूळ इतिहास शोधण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे आपण पंढरपूरच्या परंपरेची मुळं अधिक स्पष्टपणे समजू शकतो। डॉक्टर सतीश कदम यांचं संशोधन संत भानुदासांचे अभंग आणि इतिहासातील घटनांची सांगड घालताना एक मोठा प्रश्न आपल्या समोर येतो। सध्या पंढरपुरात असलेली विठोबांची मूर्ती हीच खऱ्या अर्थानं मूळ मूर्ती आहे का? पण शेवटी इतिहास कितीही बोलू दे, श्रद्धेचं उत्तर एकच आहे, तोच विठोबा, रुक्माईचा तोच देव। या विषयावर तुमचं काय मत आहे? पंढरपूरचा विठोबा मूळ आहे की प्रतीक? तुमच्या भावना, माहिती आणि अभ्यास आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला असाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण कंटेंट आवडत असेल तर TOD मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।